कोरोनाच्या काळात देखील उद्धवजी ठाकरे यांनी चांगलं काम केलं अशा पद्धतीचा दावा संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले नाही आणि त्यांनी कुठलं काम चांगलं केलं? उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळ झालं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे आपला महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला. विकासाचं एक काम 2.5 वर्षामध्ये उद्धवजी ठाकरे यांना करता आलं नाही. ना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली, ना बीडीडी चाळीमध्ये लोकांना घरं देता आली, ना कोस्टल रोडचा प्रकल्प करता आला. उलट मुंबईची मेट्रो थांबवण्याचं पाप कोणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं होतं. संजय राऊत, तुम्ही केलेल्या या पापामुळेच विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीला देखील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं. आता येणाऱ्या 25 वर्षामध्ये संजय राऊत आणि उभाटा गट यांना घरी बसण्याचं आवडतं काम करावं लागणार आहे, कारण जनतेचा तुमच्यावर विश्वास उरलेला नाही. जगामध्ये भारताची पोझिशन अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. संजय राऊत, तुमची आणि तुमच्या पक्षाची पोझिशन काय आहे याचा जास्त विचार करा. आणि गुलामगिरीची भाषा कोण करतंय? भारत अमेरिकेचा गुलाम नाही. उलट संजय राऊत, तुम्ही सिल्व्हर ओकचे गुलाम आहात. शरद पवारांच्या घरी जाऊन धुनी भांडी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आपलं अर्ध आयुष्य सिल्व्हर ओकची गुलामी करण्यामध्ये गेलंय. आता उरलेलं आयुष्य सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये व्यतीत करतायत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता. अहो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश पुढे जातोय. जगामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावते. तुमच्या नेतृत्वामध्ये उभाटा गटाची अवस्था काय झाली आहे? तुम्ही पवारांची गुलामगिरी करता, तुम्ही सोनिया गांधींची गुलामगिरी करता. त्यामुळं जे स्वतः गुलाम आहेत त्यांनी इतरांवर बोलू नये, तो त्यांना अधिकार नाही. 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात हा देश पुढे जातोय आणि पुढे जात राहणार. शरद पवार साहेबांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी संजय राऊत पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होते. परंतु उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी ही इच्छा संजय राऊतांना दिसत नाही. त्यामुळं उद्धवजी विधान परिषद लढणार का नाही लढणार यावर संजय राऊत गोलगोल उत्तर देतात, कारण त्यांना माहित आहे उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल, म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही. आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील आणि त्यानंतर उभाटा गटाला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल. संजय राऊतांनी शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी, ते निवडून यावे यासाठी कसोशीनं प्रयत्न केले होते. कारण संजय राऊत उद्धवजी ठाकरेंचं मीठ खातात आणि गुलामी मात्र शरद पवार साहेबांची करतात, हे सिद्ध झालं. आता जेव्हा उद्धवजींना विधान परिषद द्यायची वेळ आली तेव्हा मात्र संजय राऊत याबद्दल चकार शब्दांनी बोलायला तयार नाहीत. त्याबद्दल पक्षाचं समर्थन करायला देखील तयार नाहीत. कारण त्यांना माहित आहे आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर 2 वर्षानंतर आपल्याला राज्यसभा मिळणार नाही. त्यामुळे हा धूर्तपणा करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. लोकसभेचं सभागृह चालवण्यासाठी ओम बिर्लाजी सक्षम आहेत. इंडी आघाडीची भेंडी करपली आहे आणि इंडी आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यामुळं या निमित्ताने इंडी आघाडीला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणला जातोय. संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचंय, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलं, अगदी त्याच पद्धतीनं देशामध्ये राहुल गांधींच्या आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये जी इंडी अलायन्स स्थापन झाली होती तिचंही अस्तित्व संपलेलं आहे.
लोकसभेचं सभागृह चालवण्यासाठी ओम बिर्लाजी अतिशय सक्षम आहेत आणि ते समर्थपणे आपली लोकसभा चालवतायत. तुम्ही तुमचा पक्ष चालवायचा विचार करा. लोकसभाचा जो अविश्वास प्रस्ताव अध्यक्षांच्या विरोधामध्ये आलेला आहे तो निश्चितपणे फेटाळला जाईल. संजय राऊतांनी कितीही बेडकुड्या उड्या मारल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.